शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पेरणी करायची आहे. सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीच्या काळात तण नियंत्रणासाठी उगवणपूर्व तणनाशकाचा वापर करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोयाबीन पिकासाठी उगवणपूर्व तणनाशकामध्ये एक 4 ते 5 प्रकारची अशी तणनाशक सांगतो, ज्या तणनाशकाच्या फवारणीमुळे तुमच्या सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीच्या काळातच जे काही तण आहे ते तण बीजावस्थेमध्ये असतानाच त्या ठिकाणी मारलं जाणार आहे. म्हणजे तण उगणारच नाही. साधारण पुढचे 1 ते 1.5 महिना जे तण आहे तर ते 100% तिथं चांगल्या प्रकारे नियंत्रणामध्ये येणार आहे. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकामध्ये उगवणपूर्व तणनाशक फवारणीची योग्य वेळ कोणती? फवारणीसाठी आपण कोणकोणत्या तणनाशकाचा उगवणपूर्व तणनाशक म्हणून तिथं वापर करू शकतो? त्या औषधांचं प्रमाण काय घ्यायचं आहे? फवारणी अगोदर आणि फवारणीच्या नंतर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? ही तणनाशक कोणकोणत्या तणांवरती प्रभावी आहे, अशी एकंदरीत संपूर्ण माहिती थोडक्यात आणि सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकामध्ये तुम्हाला उगवणपूर्व तणनाशकाची जर फवारणी करायची असेल तर त्याची योग्य वेळ कोणती आहे? साधारण पेरणी केल्याच्या नंतर सोयाबीन आणि तण हे उगवून येण्याच्या अगोदर म्हणजे साधारण शेतकरी बंधूंनो पहिल्या 48 तासामध्ये किंवा जास्तीत जास्त 72 तासाच्या आत तुम्ही सोयाबीन पिकामध्ये उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी करू शकता. शेतकरी बंधूंनो, तणनाशकाची फवारणी करण्या अगोदर आपल्या शेतामध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचा आहे. आता याच्यामध्ये आपण कोणकोणत्या तणनाशकाची उगवणपूर्व तणनाशक म्हणून फवारणी करू शकतो? तर पहिलं आहे शेतकरी बंधूंनो, सगळ्यात सेफ असा पर्याय मी तुम्हाला सांगतो, तो म्हणजे पेंडिमिथेलिन 38.60% CS कॅप्सूल सस्पेन्शन. या तणनाशका संदर्भामध्ये मी काल व्हिडिओ दिलेला आहे. संपूर्ण सविस्तर माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे. या तणनाशकाची उगवणपूर्व तणनाशक म्हणून तुम्ही कापूस, तूर, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग अशा असंख्य पिकामध्ये त्या ठिकाणी फवारणी करू शकता. फवारणीसाठी शेतकरी बंधूंनो, नेहमी फ्लॅट फॅन नोझलचा वापर करावा, जेणेकरून आपण जी औषधं फवारणार आहे तर ती एक समान जमिनीवरती त्या ठिकाणी पसरेल आणि त्याची एक चांगली लेअर त्या ठिकाणी तयार होईल. पेंडेमिथॅलिन 38.60% CS हे घटक असलेलं जे तणनाशक आहे तर या तणनाशकाचं जे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे एका एकरसाठी, साधारण 150 ते 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 600 ते 700 मिली जे तर याचं फवारणीसाठी प्रमाण घ्यायचं आहे. आणि फवारणी करत असताना शेतकरी बंधूंनो, जमिनीत ओलावा असेल त्यावेळेस तुम्हाला तिथं फवारणी करायची आहे, किंवा कोरड्यामध्ये सुद्धा हे फवारणी करण्यासाठी उत्तम आहे, कारण कॅप्सूल सस्पेन्शन असल्यामुळे सहजासहजी लवकर त्याचं हवेमध्ये बाष्पीभवन होत नाही. शेतकरी बंधूंनो, फवारणी केल्याच्या नंतर जसं पेंडॅमिथॅलिन असेल किंवा इतर कोणतंही तणनाशक असेल, ज्यावेळेस आपण उगवणपूर्व तणनाशक फवारणी करतो तर त्याच्यानंतर साधारण 2 ते 3 तासानंतर आपल्याला शेतामध्ये कोणत्याही प्रकारे तिथं हिंडायचं नाहीये, किंवा पुढचे 5 ते 7 दिवस कोणत्याही प्रकारची आंतरमशागत जी आहे तर ती करायची नाहीये, जेणेकरून जे तणनाशक आहे तर त्याची जी लेअर बनलेली असते तर ती लेअर तिथं ब्रेक होणार नाही. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आता हे जे पेंडामिथॅलिन आहे तर याच्यामध्ये बरेच ब्रँड तुम्हाला मिळतात. जो ब्रँड स्वस्तात बसेल तो घेऊन फवारणी तुम्ही करू शकता. याच्यामध्ये टाटाचं पनीडी ग्रँडी आहे, त्यानंतर UPLचं दोस्त सुपर म्हणून तुम्हाला मिळतं, आणखी पण बरेच प्रोडक्ट त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, दुसरा पर्याय आहे उगवणपूर्व तणनाशकामध्ये तुम्ही सोयाबीन पिकामध्ये ती फवारणी करू शकता, तो म्हणजे फ्लुमिऑक्झॅझिन 50% SC. हा घटक असलेलं जे तणनाशक आहे तर या तणनाशकाची तुम्ही उगवणपूर्व तणनाशक म्हणून सुद्धा फवारणी करू शकता. याचं जे प्रमाण आहे तर 150 ते 200 लिटर पाण्यासाठी शेतकरी बंधूंनो 100 मिलीचं प्रमाण आहे, ते तुम्ही घेऊन तिथं फवारणी करू शकता. याच्यामध्ये जे प्रोडक्ट मिळते आपल्याला तर सुमिटोमो कंपनीचं सुमिमॅक्स नावानं जे तणनाशक आहे तर ते तणनाशक याच्यामध्ये मिळतं, तुम्ही त्याची फवारणी तिथं करू शकता. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, तिसरा जो पर्याय आहे तर त्याच्यामध्ये आहे डायक्लोसुलाम 84% WDG. हा टेक्निकल घटक असलेलं जे तणनाशक आहे
तर त्याची सुद्धा तुम्ही तिथं फवारणी जी आहे तर ती करू शकता. आता याची फवारणी शेतकरी बंधूंनो करण्यासाठी जे एकरी प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे, तर याच्यामध्ये 12.4 ग्रॅमची एक पुडी मिळते. ती एक पुडी 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्हाला तिथं फवारणी करायची आहे. याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो प्रोडक्ट जर आपण बघितलं तर जे स्ट्रॉंग आर्म नावाचं तणनाशक आहे, तर त्याच्यामध्ये हा घटक मिळतो आपल्याला. फवारणीसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्यानंतर शेतकरी बंधूंनो चौथा पर्याय जो आहे तणनाशकाचा, तर याच्यामध्ये डायक्लोसुलाम 0.9% अधिक पेंडॅमिथॅलिन 35% एसी स्वरूपामध्ये जे 2 घटक संयुक्तपणे एका तणनाशकामध्ये मिळते, तर त्या तणनाशकाची सुद्धा तुम्हाला फवारणी करता येते. साधारण 600 ते 700 मिली 150 ते 200 लिटर पाण्याला तुम्ही तिथं एका एकरसाठी फवारणी करू शकता. याच्यामध्ये जे प्रोडक्ट आपल्याला मिळतो तो टाटाचा मार्क नावानं जे तणनाशक आहे ते तणनाशक येतं, ज्याच्यामध्ये डायक्लोसुलाम 0.9% अधिक पेंडॅमिथॅलिन 35% एसी स्वरूपामध्ये मिळते. ते तुम्ही तिथं घेऊन फवारणी करू शकता. हे जे 4 पर्याय मी तुम्हाला सांगितले शेतकरी बंधूंनो, तर 4ही पर्याय बेस्ट आहे. जो पर्याय स्वस्तामध्ये बसेल आणि ज्या कंपनीचं प्रोडक्ट सगळ्यात स्वस्त मिळेल ते घेऊन तुम्ही तिथं सोयाबीन पिकामध्ये उगवण पूर्व तण नियंत्रणासाठी त्याच्यापैकी तिथं फवारणी करू शकता. हे सर्व प्री एमर्जन्स म्हणजे उगवण पूर्व तणनाशक आहेत, म्हणजे बीजनाशक असल्यामुळे तुमच्या शेतातील जवळपास सर्व प्रकारची जी तण आहे तर ती तण 100% त्या ठिकाणी नियंत्रणात येणार आहे. लांब पानाचं तण असेल, रुंद पानाचं तण असेल, गवतवर्गीय तण असेल, फक्त लव्हाळा आणि हराळा म्हणजे जी कंदवर्गीय तण आहे तर ही वगळता सर्व प्रकारची तण या तणनाशकाच्या फवारणीमुळे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियंत्रणामध्ये येतात. त्यानंतर शेतकरी बंधूंनो जर शेतामध्ये तण झालंच तर 20 ते 25 दिवसाच्या नंतर आपण उगवण पश्चात सुद्धा सोयाबीन पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं तणनाशकाची फवारणी करून तण नियंत्रण करू शकतो. पण हे फवारणी केल्याच्या नंतर तुम्हाला 1 ते 1.5 महिना शेतामध्ये जे तण आहे तर ते दिसणारच नाही. त्यामुळे भविष्यात तणनाशक फवारणी करण्याची वेळ शक्यतो तुमच्यावरती येणार नाही. जर आलीच तर अशा वेळेस तुम्ही शाखेत म्हणजे परशूट यांसारखी जी तणनाशक आहे ज्याच्यामध्ये इमेजा थापीर नावाचा जो कंटेन आपल्याला मिळतो, त्या तणनाशकाची तुम्ही उगवण पश्चात 20-25 दिवसाच्या आसपास त्या ठिकाणी फवारणी करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल पण ऑन करा.